ओके. तुला काहीतरी सुचलं ना? ए दादा तुला कसं कळलं? कळतं रे मला. दादा यार तू ना यार कमाल यार दादा. दादा कळलं यार दादा. मला कळायला लागलं. तुमचं आपापसातलं झालं असेल तर आम्हालाही सांगा. कसं आहे काका, आता मला चहामध्ये मसाला नको होता, पण त्या मसाल्याची टेस्ट चांगली आहे. ऍक्सिडेंटली मी हा चहा प्यायलो आणि मला चव आवडली, मी ती एक्सेप्ट केली. उदय, आयडिया माझ्या आणि आलापच्या नात्यासाठी हवी आहे, चहा टपरीसाठी नाही. ए एक काम कर, तू ते शिक्षण वगैरे सगळं सोडून दे. मी तुला एक चांगली चहाची टपरी टाकून देतो. त्यासाठी उगीच आयडिया वगैरे सुचवू नकोस. दादा तू हो, थांबा थांबा थांबा. हे बघा, ही त्याची स्टाईल आहे. हं, म्हणजे तो आधी उदाहरण देतो मग मुद्द्याचं बोलतो. हं. तरी नशीब आज प्राण्यांचं उदाहरण नव्हतं. ए दादा यार, माझं तुम्ही ऐकून तरी घ्या ना ऍटलीस्ट. ओके सॉरी. बोल. कसं आहे ना, कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही, पण ती गोष्ट जर योग्य असेल आणि तीच आपल्या समोर सतत येत असेल ना, तर आपण ती गोष्ट एक्सेप्ट करतो. हा बरोबर. मग आपणही तसंच करायचं. नाही रे, नाही कळलं मला. अरे दादा मला सांग, आता मावशी तुझ्यासाठी विवाह मंडळात स्थळ शोधते बरोबर? हा. मग समजा विवाह मंडळातून दाद्यासाठी जुईच स्थळ आलं तर? अरे आयडिया तर कमाल वाटते. आणि जी आपण धमाल करायची आहे. टॉवेल पण ओलाय काय रे गंधार. गंधार, हे तुझे सगळे कपडे, ही चादर आणि तुझा हा ओला टॉवेल तू कधी जागच्या जागी ठेवणार आहेस? हॅलो, मी हे सगळं नेहमीच जागच्या जागी ठेवतो. फक्त आता तुझं काम करायला गेलो होतो म्हणून ते करायला. तसं असेल ना तर मी तुला काहीच सांगणार नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी ना जागच्या जागी हव्यात. ज्या दिवशी या नसतील ना त्या दिवशी मी तुला जेवायलाच येणार नाही. अरे बापरे, म्हणजे रोजच उपास व्हायचा. चालेल. हॅलो, ऐक ना. काय? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय? मामांनी पाठवलेल्या फोटोची हार्ड कॉपी. डायमंड नेकलेस आणल्यासारखं काय सांगतोयस? अगं कधीतरी माझं कौतुक करत जा. अरे गंधार, हे काय तू पाटपोट का काढलीस? प्रिंट वेगवेगळ्या पानावर काढायचीस ना, हे पण चुकवलंयस तू. ऍक्च्युली ना मी तुझी कामं करतो ना, हेच चुकलंय. दे वेगवेगळे आणतो ते. काय नको, मी माझी काढून घे. नक्की ना? करावंच लागणार आहे मला. व्हेरी गुड. हॅलो, मला एक सांग, ही पत्रिका कोमलचीच आहे ना? म्हणजे 2 पान आहेत पत्रिकेची. तेच ते, पण हे मग तू का मागवली आहेस? बस ना सांगते. केवढा पसारा आहे. हो ना, मी हेच सांगत होते की केवढा पसार आहे. त्या पत्रिकेचं तू काय म्हणत होतीस? म्हणजे इश्यू वगैरे का कसला? मी तुला जे काही सांगते ना ते प्लीज कोणाला सांगू नकोस. कोणाला कशाला? या ब्लूटूथला पण सांगत नाही बघ. तू मस्करी करणार असेल ना तर राहू दे. मस्करी नाही करत. बोल. ऍक्च्युली ना मी आलापसाठी कोमलचा विचार करते. काय? अरे असं का रिएक्ट झालास? नाही म्हणजे तू एकदम सरप्राईज दिलंस म्हणून. हो, पण आलापसाठी मला कोमल योग्य मुलगी वाटते. म्हणजे तू बोलतेस ते अगदी योग्यच आहे. कोमल वाईट मुलगी नाहीच आहे, पण काय? पण शेवटी आईला वाटेल तसंच होईल. हो, मला ते माहिती आहे. आणि मी काय स्वतःहून कोमलचं नाव पुढे नाही करणार आहे. आईंना वाटेल तेव्हाच. आणि मी फक्त कोमलची पत्रिका आलापच्या पत्रिकेशी जुळते का तेवढंच बघणार आहे. मग ठीक आहे. कसं आहे ना गंधार, मला फक्त या घराचं आणि आलापचं भलं व्हावं एवढंच वाटतं. या घराच्या चांगल्याचा विचार तर तू नेहमीच करत असतेस, ह्यात वादच नाहीये. बघूया आता आई बोलेल तेव्हा आपण हा विषय काढूया तिच्यासमोर. हा, पण तोपर्यंत तू प्लीज कुणाला बोलू नकोस. नाही कोणाला काय? या ब्लूटूथला सुद्धा नाही सांगत आहे. बाग घातलंस ना कानात? जरा काम येतो. मी चांगल्याचाच विचार करते रे गंधार, पण घराचा नाही, माझा स्वतःचा. आणि आता राहिला प्रश्न या पत्रिकेचा. तर कोमलचं नाव आणि ही पत्रिका आईपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल दांडेकर विवाह मंडळ.
ए थांबा थांबा. आता कशाला थांबा? अरे प्लॅन काय सुरू करायच्या आधीच फेल करायचा विचार आहे का? म्हणजे म्हणजे मी किंवा आलाप जुई सोबत विवाह मंडळामध्ये नाव नोंदणी करायला नाही जाऊ शकत. का? का म्हणजे जुई बाळा, अगं मी जर तुझ्याबरोबर आत्ता विवाह मंडळामध्ये तुझी नाव नोंदणी करायला आलो आणि नंतर काही कारणास्तव मला आलापच्या आई सोबत आलापसाठी इथे यावं लागलं तर ते विवाह मंडळातले लोक मला ओळखणार की नाही? हा, आणि मावशी समोर ओळखलं तर मावशीला सगळा प्लॅन तिथल्या तिथे कळेल. मग पण मग जुई सोबत कोण जाणार? मी एकटी जाऊ का? अगं आजकालचे मुलं किंवा मुली एकट्या जाऊन नाव नोंदणी करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण बरोबर जर कोणी असेल ना तर चांगलं इम्प्रेशन पडेल. पण मग बाबाला बोलवू का? अरे ते असते तर काय छानच झालं असतं. पण नको, उगीच एवढ्यासाठी त्यांना त्रास नको. बाबा हे नको ते नको, मग नेमकं करायचं तरी काय? सांगतो ना. आता जुई सोबत विवाह मंडळामध्ये तिची नाव नोंदणी करण्यासाठी तिच्या सोबत तिचा भाऊ जाईल. भाऊ? जुईचा? तो कोण? तूच. आता तू विवाह मंडळामध्ये जुईचा भाऊ बनून जायचं आणि तिचं नाव नोंदवायचं, म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही. हा ऍक्च्युली म्हणजे विवाह मंडळातले लोक घरी आले तरी उद्या तुला त्यांच्या समोर यायची गरजच नाही. करेक्ट. त्यामुळं आता विवाह मंडळामध्ये जुईची नाव नोंदणी करण्यासाठी जुईचा भाऊ म्हणून तू तिच्या सोबत जायचं. म्हणजे तुम्ही ठरवलंय? हो. तुला चालणार आहे? हो. चल मग ताई, आता चल. नमस्कार. नमस्कार. बसा. बोला. विवाहासाठी नाव नोंदवायचं होतं. हो. हो. हे ऑफिस कसलं आहे? विवाह मंडळाचं. लोक इथे याच कामासाठी येतात, कॉलेजचा फॉर्म घ्यायला नाही येत. बरं, कोणाचं नाव नोंदवायचं आहे? दोघांचं? नाही नाही, माझं. मी हिचं भाऊ बरं, नाव सांगा. कृष्णा भोळे. मी कृष्णा भोळे आणि माझी बहीण जुई भोळे. बरं, ज्यांचं नाव नोंदवायचंय ना त्यांचं नाव सांगा. जुई भोळे. तुम्हाला एक एकट्याने बोलता येत नाही? जुळे आहात? मी सांगते ना. दादा हा, एक सेकंड. जुई भोळे. तीर्थरूपांचं नाव सांगायची पद्धत तीर्थरूप? ते पण माहिती नाहीये. तीर्थरूप म्हणजे वडील, आय मीन बाबा, फादर, यु नो. हा हा, जुई कैलास भोळे. नशीब त्या वडिलांचं. आता तुम्ही ठरवा. नाही नाही, आमचं ठरलंय. ही माझी बहीण आणि हिच्या लग्नासाठी आम्हाला मुलगा बघायचा. नाही नाही, तसं नाही. तुम्ही आपसात ठरवा, कारण आता मी तुम्हाला जो फॉर्म देणार आहे ना त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं कोण देणार? हा, ते दादा मी देते. हा, ठरलं? नक्की? हो. तर काय बरं तुमचं नाव? जुई कैलास भोळे. तर जुई कैलास भोळे. आणा तुमची पत्रिका. पत्रिका? हो, जन्मपत्रिका. त्याच्याशिवाय कसं जुळवणार लग्न? हे बघा, लग्न जुळवण्यासाठी पत्रिकेची झेरॉक्स आणि रिसेंट फोटोग्राफ या गोष्टी आम्हाला आमच्या नोंदीसाठी ठेवाव्या लागतात. त्याच्याशिवाय आम्ही कसं पाठवणार मुलाकडे प्रपोजल? आणा पत्रिका. मॅडम मी काय म्हणते, जुना फोटो चालेल का? जुना फोटो कसा चालेल? काय लहानपणीच्या फोटोवर लग्न जुळवायचे? रिसेंट फोटो आणि पत्रिका लागेल, त्याशिवाय नोंदणी होणार नाही. त्यामुळे रिसेंट फोटो द्या. हा, देतो देतो. अरे पण दादा. देताय ना? हा, आम्ही एक थोड्या वेळात आणून देतो. तू तू चल ना जरा. ये, आम्ही आणून देतो. चल चल चल, ये. काहीतरी बाई माणसं आहेत. नोंदणी करायला आली आहेत, पण ना पत्रिकेचा ठिकाणा ना फोटोचा ठिकाणा. काय भाजी मार्केटमध्ये भाजी आणायला आली आहेत की काय देव जाणे. पण हे दोघं बहीण भाऊ का आले? आई बाबा का नाही आले? काहीतरी आजकालची पोरं बाई. हे काय झालं काम? नाही. का? होईल होईल दादा, जरा धीर धर. त्यांनी जुईचा रिसेंट फोटो आणि पत्रिका मागितली.
अजूनही नाहीये. म्हणजे रिसेंट फोटोज पण आणि पत्रिकेचं तर तुम्हाला माहितीच आहे. ऐका ऐका जरा, हे बघा, जुईची पत्रिका नाहीये हे आपल्या घरात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जी पत्रिका आहे तीच दिली तरी चालण्यासारखं आहे. महत्वाचं काय आहे, जुईचा फोटो मालती समोर जाणं. हा, आणि फोटो काय 5 मिनिटात काढून मिळतील. इथून जर असेच फोटो काढायला गेले तर कॅमेऱ्यात माझं मूळ रूप दिसेल. मग त्याआधी मला मंत्राचा उपयोग केला पाहिजे. पण कसा आणि कुठे? जुई, अगं कसला विचार करतेस? त्यांना जरा सोबर फोटो द्यावे लागतील ना. हा, मग हे इंडियन वेअर आहे ना, याच्यातले पण चालतील. हो का? हो. ओके, मी जुईला घेऊन फोटो काढायला जातो. तुम्ही आणि उदय जुईच्या घरी जाऊन पत्रिका कलेक्ट करा. ठीक आहे, ओके, चल. चलो डन. आता हा काय नवीन प्रॉब्लेम आहे? फोटो काढायला जाणं कसं टाळू? मंत्र म्हणण्यासाठी जी प्रायव्हसी हवी आहे ती कशी मिळवू? काय सांगू आता यांना? चल. थांब का, काय झालंय? बाबाला कॉल करते ना. कशासाठी? उदय आणि काका घरी जात आहेत ना, सो बाबाला पत्रिका काढून ठेवायला सांगते. ओके ओके, कर. आलेच. हा, अगं इथेच लावायचा ना फोन. बाबा लवकर फोन उचल यार प्लीज. हॅलो, हा बोल बाबड्या. बाबा एक प्रॉब्लेम झालाय. बाबा पुन्हा एक प्रॉब्लेम झालाय असं बोल बाळा. बोल, काय झालं? बाबा आलाप मला फोटो काढायला घेऊन जातोय. फोटो? काय ग बाबडे, तुला किटकॉट व्हिडिओचं वेड आहे ते मला माहिती आहे. हे आलापला फोटोग्राफीचं वेड कधीपासून लागलं? बाबा ही मस्करी करायची वेळ नाहीये रे. सॉरी, बरं सांग, फोटो कशाला? विवाह मंडळात द्यायला. काय? का? बाबा ते सगळं तुला नंतर सांगते रे. फक्त आता मला फोटो स्टुडिओला जायचं नाहीये आणि त्यासाठी मी काय करू तेवढंच सांग. नाही पण तुला फोटो स्टुडिओला का जायचं नाहीये? बाबा कॅमेऱ्यात आपलं खरं रूप दिसतं हे माहितीये ना तुला. अरे पण तुझ्याकडे आता तो मंत्र आहे ना बाळा. अरे हो बाबा, पण मंत्र म्हणण्यासाठी ज्या पोझिशनला बसावं लागतं तशी कुठे बसू? हा, हे बरोबर आहे. तेच तर सांग ना बाबा, काय करू? कसं टाळू हे सगळं? एक मिनिट. जुल्या, मला सांग, हा फोटो विवाह मंडळात द्यायसाठी काढायचा आहे ना? हो. मग आलापला सांग की घरीच आहे. विवाह मंडळात द्यायसाठी फोटो काढायचा आहे तर तो साडीत काढायला हवा ना. आणि साडी नेसण्यासाठी मला घरी यावं लागेल. येस बाबा तू खूप ग्रेट आहेस. कधी कधी वाटतं ना नशीब तू बुद्धिबळ खेळत नाहीस, नाही तर विश्वनाथन आनंदला टफ फाईट दिली असतीस. नको रे नको. हा जो इच्छाधारीचा पट मांडलाय ना तोच निस्तर दे आधी. बरं बाबा बाय, मी त्यांना घेऊन घरी येते. ओके ओके बाय. जुई लवकर कर. आले आले. चला आधी आपण ना माझ्या घरी जाऊया. का? साडी नेसून फोटो काढूया. जुई, आपण लग्नाचे फोटो नाही काढत आहोत. पण विवाह मंडळात द्यायला काढणार आहोत ना. अगं ह्या कपड्यात फोटो चालतील ना. आला फोटो आईंजवळ जाणार असतील तर साडी नेसूनच काढायचे. जुई, ए, जुई बरोबर बोलते हा. साडीतल्या फोटोमुळे चांगलं इम्प्रेशन पडेल. आई काय जुईला पहिल्यांदा बघणार आहे? आपण ना बोलत बसलो नसतो ना तर एवढ्यात घरी पोहोचलो असतो. बरं चल जाऊया घरी. येस. काय? येस, आपण लवकर घरी जाऊया. येस येस, लवकर जाऊया. चला बाबा. बाबा तू पडाडेस आणि फ्रेंड तुम्ही सुद्धा. अगं जुई चल ना लवकर. आले आले. हॅलो, दांडेकर विवाह मंडळ का? हा बोला, काय काम आहे? मला जरा चौकशी करायची होती. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही ऑफिस मध्ये येऊन विचारले तरी चालते. ऑफिस त्यासाठीच आहे. हो, मी ऑफिस मध्येच येणार आहे. मला दांडेकर मॅडमना भेटायचंच आहे. त्या आत्ता येत देऊ का फोन? नाही नको, मी त्यांना प्रत्यक्ष येऊनच भेटेन ना. कधी असतात त्या ऑफिस मध्ये? सकाळी 10 ते संध्याकाळी 6. अच्छा.
म्हणजे पूर्ण वेळ त्या ऑफिसमध्येच असतात का? आता त्यांचंच ऑफिस आहे म्हटल्यावर त्याच पूर्ण वेळ असणार की नाही? हो, बरोबर आहे तुमचं. मग मी दुपारीच येते, साधारण 2 वाजता. हे बघा, तेव्हा दांडेकरबाई मेसमध्ये भेटतील. अच्छा, त्या मेस पण चालवतात का? अहो, मेस मध्ये जाणारा माणूस मेस चालवतोच असं नाही. बाजूला एक मेस आहे, तिथे ते डबा खायला जातात. अच्छा, सॉरी हा. म्हणजे दुपारी 2 वाजता ऑफिस बंद असतं का? म्हणजे त्या मेस मध्ये डबा खायला जातात तेव्हा? दुपारी 2 ते 4 मी ऑफिस सांभाळते. ओके. हे बघा, आता यावर एक जरी प्रश्न विचारलात ना तर त्याचं उत्तर ना फोन कट करून मिळेल. तुम्हाला जे काही विचारायचं असेल ना ते थेट ऑफिसला येऊन विचारा. हो, मी येते ऑफिसला. धन्यवाद. बापरे, एका क्षणाला मला असं वाटलं की महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट शहरात माझा फोन लागलाय की काय. म्हणजे मला दुपारी 2 ते 4 या वेळेतच दांडेकर विवाह मंडळ गाठायला पाहिजे. म्हणजे दांडेकर मॅडम ऑफिसमध्ये नसताना मी कोमलची नाव नोंदणी केली तर त्या जेव्हा घरी येतील तेव्हा मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजेच आई समोर माझ्यासाठी स्थळ म्हणून जुईचाच फोटो जाणार आणि मग मावशीच्या डोळ्यासमोर सतत जुईच येणार. माधव साहेब, मुलं जसं म्हणतात तसं बरोबर आहे. जेणेकरून जुईला ऑप्शन नाही हे आमच्या हिला कळेल. वा वा, छान जमवलंय. गाणं गाणं का? नाही, प्लॅन छान जमवलं. मुलांना चांगला जमवलाय प्लॅन. नाही काका, अजून जमवायचं बाकी आहे. आणि काका सगळं ठरवल्याप्रमाणे झालं पाहिजे. हो, यामध्ये थोडी जरी गडबड झाली ना तरी सगळ्यावर पाणी. पाणी. या मुलं, माधवराव बसा. पाणी घ्या. घ्या घ्या. हे घ्या. मुलांनो घ्या पाणी. आणि काळजी करू नका, मुळात आपण हे सगळं चांगल्यासाठी करतोय ना, मग सगळं व्यवस्थित होणार. तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते मी. हा चालेल चालेल. नाही नाही काकू, नको. पाहुणचारासाठी आम्ही येऊच नंतर, पण सध्या काय की जुईचे फोटो लवकरात लवकर त्या विवाह मंडळात पोहोचणं महत्वाचं. तर काकू फक्त तिला लवकर आटपायला सांगा. हो, सांगते. अरे आला, एवढी घाई काय आहे? हा, तुम्हाला तर माहिती आहे माधव साहेब, ते मुलगी येईल व्यवस्थित साडी नेसून. काय त्यांना साडी नेसायला खूप वेळ लागतो. आणि बरं, साडी नेसणं म्हणजे नुसतं साडी नेसणं नसतं ना, ती व्यवस्थित चापून चोपून नेटकी नेसायला लागते. आणि त्याच्यामध्ये जर त्यांना कोणी डिस्टर्ब केलं ना तर चालत नाही त्यांना. म्हणजे भयंकर चिडतात मुली, होय की नाही माधव साहेब? तुम्हाला माहिती आहे ना? आता हे मला कसं माहिती असणार? तुम्हाला माहिती नाही? कैलासराव, अहो आम्ही कुठे तुमच्यासारखे नशिबवान आहोत. म्हणजे हे तुम्हाला मुलगी आहे, मला कुठे मुलगी आहे, मला दोन्ही मुलंच. हो, सॉरी हा, हे माझ्या लक्षातच नव्हतं. पण माधव साहेब तुम्हाला सांगू, मुलगी पाहिजे हो, एक मुलगी पाहिजे. खरंच घरात ना एक मुलगी हवीच. वातावरण असं मस्त असतं मुलगी असल्यावर. प्रश्नच नाही. आणि मुलीचं प्रेम करणं जे असतं ना ते असं. काकू 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 ऐका ना, जुईला फक्त लवकर तयार व्हायला सांगा ना, म्हणजे अजून किती वेळ लागेल? बघू. हो, बघते. जुई, आवरलं का ग तुझं सगळं? होय. काही राहिलं नाहीये ना? नाही. बरं चल खाली, वाट बघतायत सगळे. हो आई. लवकर चल, त्यांनी बोलवलंय तुला. हो आई, पण मंत्र म्हणायला साडी नेसण्याचा बहाणा केलाय, तो मंत्र तरी म्हणते. अरे हो, ते महत्वाचं आहे. आई, डोर बंद करशील? तोपर्यंत मी मंत्र म्हणण्याची पोझिशन घेते. हा, करते. ओम ह्रां ह्रीं
ओम फस मनुष्य रूपम मनुष्य रूपम मनुष्य रूपम मनुष्य रूपम मनुष्य रूपम. झालं आई. जुई एक मिनिट. काय झालं आई? साडी ओके आहे ना? अगं साडी ओके आहे, पण तू जो मंत्र म्हणालीस तो ओके आहे का? म्हणजे म्हणजे अगं त्या मंत्राचा तुझ्यावर परिणाम झालाय की नाही हे कसं कळणार आपल्याला? सिंपल आहे. इथे ये. काय?